नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याच्यावर दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन लढाईतला एक टप्पा आजही पुढे सरकला, पण तो निर्णायक वळणावर गेलेला नाही. कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद अद्याप अपूर्ण आहे असं म्हणत आणखी वेळ मागून घेतली आहे. परिणामी उद्या म्हणजेच बुधवारी या प्रकरणावर उरलेल्या टप्प्यातली शेवटची संधी कपिल सिब्बल म्हणजेच पर्यायानं उद्धव ठाकरेंना मिळणार आहे. आजच्या दिवशी जे काही घडलं, मंगळवारी कपिल सिब्बल यांनी ठाकरेंची बाजू मांडत असताना जे काही सांगितलं ते बऱ्यापैकी लक्षात घेण्यासारखं आहे. कारण या सगळ्यात पहिल्यांदाच हे मान्य केलं गेलेलं आहे की विधिमंडळाच्या शिवसेना या पक्षात फूट पडली. अर्थात ही फूट कुणामुळे पडली आणि पडलेल्या फुटीतला कुठला गट कुणाचा याच्यावर जास्त चर्चा आज झालेली नसली तरी पण काल परवापर्यंत शिवसेना संपूर्णपणे आपली, यात कुठले मतभेद आहेत नाहीत याची चर्चा घुटमळत असताना पहिल्यांदा हे मान्य होताना दिसतंय की विधिमंडळामध्ये शिवसेनेत दोन गट निर्माण झाले होते आणि विधिमंडळातल्या शिवसेनेत हे गट का निर्माण झाले याची स्वाभाविक चर्चा भविष्यात होणारच आहे. आपण पटकन आधी कपिल सिब्बल यांच्याकडून मांडले गेलेले मुद्दे ऐकणार आहोत, पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर वळणार आहोत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे चर्चेच्या विश्लेषणाच्या निमित्तानं. असताना कपिल सिब्बल म्हणतात की शिंदे यांनी 2018ची पक्ष घटना अलोकशाहीवादी असल्याचं म्हटलं. त्याच पक्ष घटनेच्या अंतर्गत शिंदेंची गटनेतेपदी निवड झालेली होती याची आठवण सिब्बल यांनी करून दिली. सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात पुढे असंही म्हटलं की जर घटना अलोकशाहीवादी होती तर पद लोकशाहीवादी कसं असेल? शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी होती तर मग सगळंच लोकशाही विरोधी आहे असंही सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं आहे. तसं करणं हा शिंदेंचा संधी साधूपणा होता असा आरोप लावण्यात आलेला आहे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातला पुढचा मुद्दा आपल्या समोर येतोय. 1999च्या पक्षघटनेच्या नुसार शिवसेनेमध्ये मुख्य नेता हे पदच नाहीये. शिंदेंनी स्वतःला मुख्य नेता हे पद कुठल्या घटनेनुसार बहाल केलं असा सवाल कपिल सिब्बल यांनी न्यायालयामध्ये उपस्थित केलेला आहे. पक्षघटना ही जर अलोकशाहीवादी आहे हे मान्य केलं तर त्याच्या निष्कर्षाचा लाभ दुसऱ्या गटाला मिळू शकत नाही असा एक बचाव निवडणूक आयोगावर आक्षेप घेताना सिब्बल यांनी मांडला. या मुद्द्यावर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कुठून आला असा प्रश्न सिब्बल यांना पडलाय. समजा आयोगाकडे तसा अधिकार असेल आणि त्यांनी आपली घटना म्हणजेच त्या एकसंघ शिवसेनेची घटना अलोकतांत्रिक असल्याचं जाहीर केलं असेल तर त्याचा परिणाम केवळ पक्षाची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेपुरताच मर्यादित आहे असं सिब्बल यांना सांगावंसं वाटतं. उबाठाच्याकडून युक्तिवाद करत असताना निवडणूक आयोगावर आक्षेप घेण्यात आले. निवडणूक आयोग हा लवाद आहे, कोर्ट नाही, न्यायालय नाही असं सिब्बल म्हणाले. लोकशाहीवादी काय आणि अलोकशाहीवादी काय हे ठरवण्याचा अधिकारच आयोगाला नाहीये असंही ते सांगतात. या निमित्तानं आता चर्चेला पुढे नेत असताना आपण आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा परिचय करून घेतोय. आपल्यासोबत संदीप प्रधान राजकीय विश्लेषक या नात्यानं जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे आहेत, प्रवक्ता शिवसेना या नात्यानं, आणि अनिश गाढवे आपल्यासोबत आहेत, प्रवक्ता उद्धव ठाकरे यांच्या गटाच्याकडून. सर्व मान्यवरांचं स्वागत. त्यांना एक छोटीशी विनंती, पूर्ण वेळ आपल्याला समोर पाहायचं आहे, कॅमेऱ्यामध्ये पाहायचं आहे, आपण पूर्ण वेळ टीव्हीवर दिसणार आहात. मला पहिला प्रश्न पटकन आपल्यासोबत असलेल्या डॉक्टर वाघमारे यांना विचारायचा आहे. डॉक्टर वाघमारे, गेले काही दिवस ज्या पद्धतीनं सातत्यानं कपिल सिब्बल आपला युक्तिवाद करतायत आणि त्यानंतर लगोलग उद्धव ठाकरे समर्थक केस आपणच जिंकली असं म्हणतायत, त्यांचा हा निष्कर्ष घाईचा आहे का की योग्य आहे? सगळ्यात प्रथम हा जो मुद्दा तुम्ही घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कसं आहे की कोर्टामध्ये दोन्ही बाजूच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्ट निर्णय घेतं
आता ज्या ज्या दिवशी कपिल सिब्बलांचा युक्तिवाद आहे तो एकतर्फीच असणार आहे. उद्या आमचा असता तरी तो एकतर्फी झाला असता. आता कपिल सिब्बल ज्यावेळी एकतर्फी युक्तिवाद करतात आणि ते जे जे मुद्दे मांडतात ते त्यांच्या पक्षाला, त्यांच्या अशिलाला जे योग्य असतील त्या पद्धतीने ते मांडतात. आता ते मांडत असताना अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन जर उभाटाचे नेते असं म्हणत असतील की कपिल सिब्बल साहेबांनी पिसं काढली किंवा काय काढलं, तर ते चुकीचं आहे. कारण त्यांना तेवढं पण ज्ञान नाही आहे की ज्या वेळी अशिलाच्या बाजूनी त्यांचे वकील एकदा बोलतात किंवा त्यांची बाजू मांडतात, त्याच्या अगेन्स्ट ज्यावेळी समोर त्याची बाजू येईल आणि त्याच्यानंतर कोण निर्णय देईल त्याच्यावर अवलंबून आहे की ठीक केसचा आहे. निकाल. आपण डॉक्टर वाघमारे असं म्हणता आहात की आता काही निर्णयाची वेळ आलेली नाही, निर्णय झालेला नाही, अनिश गाढवे यांच्यापर्यंत जायचंय. अनिशजी, एक छोटीशी विनंती मात्र करतो, आपल्याकडून नेटवर्क बऱ्यापैकी कमी आहे, त्याच्यामुळे मध्येच कदाचित आपला संपर्क बाधित होऊ शकतो. आपण आपलं उत्तर आत्ता सुरू करा. जर बाधित झाला तर मी थोड्या वेळाने परत आपल्यापर्यंत येतो. मला प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की आपण आणि आपले नेते आत्ताच्या घडीला कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी उतावीळपणा करता आहात का? खूप घाई करता आहात का? नाही, अजिबात नाही. घाई वगैरे अजिबात करत नाही आहोत आणि अजूनही न्यायालयाच्या त्या अंतिम निकालाच्या प्रतीक्षेतच आहोत. बघा, शिवसेनेने ज्या प्रकारे युक्तिवाद मांडलाय, शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी ज्या प्रकारे युक्तिवाद मांडलाय, ज्या प्रकारे फॅक्ट्स आणि तथ्य तिथे ठेवलेली आहेत, ती पाहता आणि त्या सर्व तथ्यांच्या मागे शिवसेनेचं जे भक्कमपणा आहे, लक्षात घ्या, तो आहे सत्यता. सगळ्यात प्रथम शिवसेना सत्याच्या बाजूने चाललेली आहे. आम्ही जे काही मानतोय ते सत्य पुरावे समोर ठेवतोय. अगदी निवडणूक आयोग असेल, विधानसभा अध्यक्ष असतील. माफ करा, संपर्क बाधित झालाय. मी पटकन संदीप प्रधान यांच्यापर्यंत पोहोचतो. आपल्यासोबत अनिशजी थोड्या वेळात जोडले जातील. ते असं सांगत होते की ते सत्याची बाजू मांडतायत, त्यांच्याकडून सत्याची लढाई सुरू आहे. संदीप प्रधान, एका नव्या मुद्द्याला घेऊन आपल्यापर्यंत येतो, जेणेकरून मुद्द्याला आणि चर्चेला आपल्याला अधिक गतिमान पद्धतीनं पुढे नेता येईल. संदीपजी, ज्या पद्धतीनं सांगितलं गेलं की शिवसेनेच्या विधिमंडळ गटामध्ये फूट पडली, शिवसेनेच्या विधिमंडळ गटामध्ये फूट पडल्याची ही कबुली ही भविष्यात फायद्याची ठरेल की अडचणीची ठरेल उद्धव ठाकरेंना? एक लक्षात घ्या प्रसाद, की ऑलरेडी या सगळ्या घटना घडून गेलेल्या आहेत आणि विधिमंडळ पक्षात फूट पडली, त्याच्यानंतर जे काही व्हायचं ते झाले, शिंदे मुख्यमंत्री झाले, पुन्हा निवडणुका झाल्या आणि आता वेगवेगळ्या चिन्हावरती, म्हणजे शिंदेकडे धनुष्यबाण आहे, त्या चिन्हावर शिंदे लढले, इथे मशाल चिन्ह घेऊन उद्धव ठाकरे लढले. त्यामुळे आता या सगळ्या खटल्याचं जे स्वरूप आहे आणि ते जो ज्या पद्धतीने लांबलाय, त्यामुळे ज्या वेळेला तो निकाल लागेल तेव्हा तो एक प्रकारचा नैतिक विजय हा असणार आहे. कारण राजकीय परिस्थिती अगोदरच त्याच्या पुढे निघून गेलेली आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने एखाद्या पक्षाच्या मान्यतेचे वगैरे खटले झाले, चिन्ह गमवावं लागलं किंवा गोठवलं गेलं, त्यावेळेला पुन्हा नवीन चिन्ह, म्हणजे जुनं चिन्ह कुठल्याही पक्षाने घेतलं नाही. अगोदर नवीन जे चिन्ह घेतलं होतं ते घेऊनच ते पुढे गेले. काँग्रेसच्या बाबतीत हे यापूर्वी घडलेलं आहे. त्यामुळे आता हा जो प्रश्न सगळा आहे तो, बरं, या कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादात मी जात नाही, कारण त्याला काउंटर युक्तिवाद हा शिंदेचे वकील हे करणारच आहे. मुळामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये मला जे दिसतंय ते असं आहे की यापूर्वी चंद्रचूड यांच्या खंडपीठाने, आणि ते मोठं खंडपीठ होतं, आता हे 3 न्यायमूर्तींचं आहे, ते 5 न्यायमूर्तींचं होतं, त्यांनी अगोदरच या बाबतीमध्ये एक निकाल दिलेला आहे. बिलकुल बिलकुल. आपण बोलत होता, आपण मध्ये थांबू नका, आपण सलग बोलताय, पण आता थांबलाच आहात तर मी एक पटकन पुढचा प्रश्न विचारतो. आपण थोड्याच वेळापूर्वी म्हणालात की या निकालाच्या मुळे राजकीय परिस्थिती बदलणार नाही, मात्र एक नैतिक विजय मात्र कोणाचा तरी होईल. तो कोणाचा होईल याबद्दल काही निष्कर्ष आणि आपलं निरीक्षण आहे का संदीपजी? मी त्याच्याकडेच जातोय. चंद्रचूड यांच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने असं सांगितलं की राज्यपालांचं काय चुकलं, त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून काय चुकलं, प्रतोद नियुक्तीमध्ये काय झालं, वगैरे वगैरे, असं सगळ्या गोष्टींमध्ये कुणाचं काय चुकलं ह्याच्याबद्दलचे
शेरेबाजी किंवा ते एक प्रकारची स्ट्रिक्चर्स ही चंद्रचूड यांच्या निकालपत्रात आली. ठीक. पण या सगळ्या चुकांचा जो काही एकत्रित परिणाम घडला त्याच्याबद्दल मात्र ठोस भाष्य केलं नाही. मी प्रसाद अगदी शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा सांगतो. या सगळ्या प्रकरणामध्ये आज जे आता निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल जे कोर्ट बोललंय किंवा कपिल सिब्बल यांनी जे म्हटलेलं आहे त्याच्या बाबतीत की मूळ पक्षामध्ये फूट पडलेली नाही. बिलकुल. संदीपजी, आपलाही संपर्क बाधित झालाय. अनिश गाढवे यांच्यापर्यंत पोहोचायचं होतं, मात्र त्यांचाही संपर्क बाधित आहे. डॉक्टर वाघमारे आता आपल्या सोबत आहेत. डॉक्टर वाघमारे, आवाज येतोय माझा? जी जी. पुढच्या मुद्द्यापर्यंत पोहोचूयात. आत्ताच्या घडीला हा निकाल नैतिक विजय देणारा असेल, तो नैतिक निकाल आणि नैतिक विजय असेल कोणाचा असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही 100% शिंदेंचा असंच म्हणाल. पण मला त्या निमित्तानं पुढे जाऊन आता विचारायचंय, तुम्ही तुमच्या युक्तिवादाच्या मध्ये कोणते मुद्दे मांडणार आहात? कारण एक पहिला मुद्दा यात इथे असा उपस्थित झाला की फूट पडली, ही पहिली कबुली आहे आणि विधिमंडळ गटात पडलेली फूट ही कबूल केल्याच्या नंतर परिस्थिती तुमच्यासाठी कशी राहते? सगळ्यात पहिली गोष्ट की जर सुरुवातीपासून तुम्ही आमच्या स्टेटमेंट बघितल्यात तर आम्ही सांगितलेलं आहे की शिवसेना हा पक्ष म्हणजेच आम्ही आहोत. शिवसेनामध्ये शिवसेना जी हे लोक जे म्हणतायत की शिवसेना फुटली, जी आम्ही शिवसेनेमधून दूर झालो, तर आमची भूमिका पहिल्यापासून आहे की शिवसेना म्हणजेच आम्ही आहोत. त्याच्यामुळे फुटल्याचा काही प्रश्न येत नाही. म्हणून कपिल सिब्बल आज जे बोलण्याचा प्रयत्न करत होते, फूट पडली, ती त्यांची भूमिका आहे. बरं, आता डॉक्टर वाघमारे पटकन एक आणखी उत्तर देऊन टाका. शिवसेना तुमची आहे, शिवसेना फुटली हे मान्य जर शिंदेंना नसेल, तर जर फूट झाली असेल तर उरलेला गट हा तुमच्यापासून वेगळा झाला असा दावा करणार आहात का? नाही, बघा, तो दावा जो आहे तो दावा करायचा की नाही किंवा त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा याचा निर्णय आमचे वकील घेतील आणि आमचे उच्चपदस्थ नेते घेतील. पण ऍज तुम्ही पक्षाची भूमिका किंवा हे मी मुख्य सहप्रवक्ता या नात्याने सुरुवातीपासून आम्ही हेच बोलत आलोय की शिवसेना म्हणजे आम्ही आहोत. शिवसेना हा आम्हीच आहोत. आम्ही काही कुठे फुटलेलो नाही, काय नाही. आम्ही जो आहोत तो खरा शिवसेना पक्ष. ठीक आहे. आपल्यासोबत अनिश गाढवे आहेत, मात्र ते फोन लाईन द्वारे जोडले गेलेले आहेत. दृश्यातून दिसायला आणि एकूणच डेटाचा काही प्रॉब्लेम असल्यानं ते प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाहीयेत. पण अनिशजी आवाजाने आपल्यापर्यंत सोबत राहतील. अनिशजी, माझा आवाज आता येतोय आपल्याला? येस येस, एकदम व्यवस्थित येतोय. अगदी. आपलाही आवाज अतिशय नीट येतोय. मी आता पूर्णपणे आपल्यासाठी 1.5 मिनिटाचा वेळ देतोय. आता जो चर्चेतला मुद्दा आहे तो असा आहे की शिवसेना ही काही शिंदेंमुळे फुटलेली नाही असं थोड्या वेळापूर्वी डॉक्टर वाघमारे सुचवू पाहत होते. ते म्हणतात मूळ शिवसेना आजही अबाधित आहे आणि ती शिंदेंकडे. मग ज्या वेळेला कपिल सिब्बल म्हणतात विधिमंडळ गटात फूट पडली, कोण फुटलं नक्की? उद्धव ठाकरे शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेतून वेगळे झाले का? बघा, लक्षात घ्या, तो घटनाक्रम तुम्ही आठवा आणि सगळ्यात प्रथम लक्षात घ्या, गुवाहाटी, सुरत, गोवा हा प्रवास उद्धव ठाकरेंनी केला, एकनाथ शिंदे त्यांच्या सोबतच्या आमदारांनी केलेला आहे. फूट विधिमंडळ पक्षात आहे हे काय आपण कधीही नाकारलं नव्हतं. विधिमंडळ पक्षात फूट आहे पण राजकीय पक्षात फूट नाही हे आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेस ज्या ऍफिडेव्हिट्स आपण मागवल्या त्यापैकी जवळपास 19 लाख ऍफिडेव्हिट या उद्धव ठाकरेंच्या बाजूने होत्या आणि 3-3.5 लाख ऍफिडेव्हिट्स या एकनाथ शिंदेच्या बाजूने होत्या. पक्षातल्या नेत्यांपैकी जवळपास 9 पेक्षा जास्त नेत्यांचं समर्थन हे उद्धव ठाकरेंना होतं. जवळपास 5ही सेक्रेटरींचं समर्थन, सचिवांचं समर्थन हे उद्धव ठाकरेंना होतं. जवळपास सर्वच्या सर्व 160 सदस्यांचं समर्थन आणि समोरच्यांकडे 0 नील असंही कपिल सिब्बल यांनी ठासून तिथे सांगितलेलं आहे. त्यामुळे राजकीय पक्षामध्ये कुठेही फूट नव्हती. विधिमंडळ पक्षामध्ये ती फूट जी घडलेली आहे ती आमदारांमध्ये आहे आणि लेजिस्लेचर पक्ष याने स्वतःचा प्रतोद हा गुवाहाटीतून नेमला. हे आपण वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलाय. राजकीय पक्षाला विश्वासात न घेता राजकीय पक्षाने नेमून दिलेल्या गटनेत्याने स्वतः प्रतोद नेमला आणि भरत गोगावले हे व्हीप म्हणून अमान्य आहेत हे चंद्रचूड यांच्या 145 पानांच्या कन्क्लुजनच्या निकालामध्ये स्वतः आता मगाशीच राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. अनेक गोष्टींवर चंद्रचूड यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत. किंबहुना चंद्रचूड यांनी फक्त शेवटचा चंद्रचूड यांनी फक्त शेवटचा निकाल राखून ठेवला होता कारण त्यांनी क्वासी ज्युडिशियरीला ते अधिकार दिले होते, लवादांना ते अधिकार दिले होते. एक विधानसभेचे अध्यक्ष, दुसरे असतील समजा इलेक्शन कमिशन, पण विधानसभेच्या अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा वापर
बरोबर केलेला नाही. त्यांनी कुणाची पात्रता अपात्रता ठरवलेली नाही. त्यामुळे आता हे आम्हीच शिवसेना आणि आम्हीच पक्ष ठीक आहे. हे तुम्ही ठरवू नका, हे कोर्ट ठरवेल. आम्हीही म्हणत नाही, तुम्हीही म्हणू नका. पण लक्षात घ्या, एक गोष्ट मी तुम्हाला पुन्हा सांगतो. शिवसेना हा मूळ राजकीय पक्ष त्याच्या मूळ घटनेप्रमाणे 99च्या घटनेप्रमाणे जे मुख्य नेतेपद नव्हतं, या गोष्टीवर तुम्ही पुन्हा एकदा अंडरलाईन करा. जर तुम्हाला 13ची घटना, तुम्हाला 18ची घटना मान्य नाही, पण 13-18च्या घटनेप्रमाणे तुम्ही मंत्री राहिलात, तुम्ही पालकमंत्री राहिलात, तुम्ही सर्व शिवसेनेच्या पदांवर राहिलात आणि शिवसेनेच्या नेते पदांवर ज्या 18च्या घटनेप्रमाणे तुम्ही आलात, तेव्हा मात्र तुम्हाला फायदा घेण्यासाठी घटना ओके, पण फक्त शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं पक्षप्रमुख पद तुम्ही नाकारताय कारण 18च्या घटनेप्रमाणे. अगदी या तर हे मुद्द्याला आता आपण तुमचं, डॉक्टर वाघमारेंपर्यंत नेऊ आणि संदीपजी मी त्यानंतर आपल्यापर्यंत येतो. डॉक्टर वाघमारे, आपण प्रतिवाद करा. फक्त माझी विनंती एवढी आहे की आता या मुद्द्याला घेऊन पुढे जाऊया. तुम्ही तुमची भूमिका मांडली, तुमच्या मागे राजकीय पक्ष नाही असा एक दावा करण्याचा प्रयत्न झालाय, त्याचं उत्तर आपल्याला न्यायालयात मिळेल. पण अजून नवा मुद्दा जो डॉक्टर वाघमारे आलेला आहे तो असा आहे की फायदा घेण्याची वेळ आली त्यावेळेला मात्र शिंदेंनी घटना हवी तशी स्वतःला वापरून घेतली, वाकवून घेतली आणि ज्या वेळेला दावा करायचा वेळ आला त्यावेळेला मात्र वेगळी भूमिका होती. डॉक्टर वाघमारे, असं खरंच एकनाथ शिंदे वागले आहेत का? सगळ्यात पहिला मुद्दा, तुम्ही जरी हा मला प्रश्न विचारलेला असला तरी याच्यापूर्वी जे सांगण्यात आलं ते कसं चुकीचं आहे कोर्टाच्या भाषेत हे तुम्ही जरा 2 मिनिटं ऐकलं पाहिजे. कारण कुठच्याही आमदारांनी गुवाहाटीला जावं काय, गोव्याला जावं काय, नाहीतर अजून भारतामध्ये जम्मू काश्मीरला जावं काय, याच्यावर कोणाची बंदी नाही. कुठच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं लिहिलेलं नाही की तुम्ही बाहेर जाऊन नेमू शकत नाही, तुम्हाला नेमायचं असेल तर महाराष्ट्रात नेमलं पाहिजे. हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की ज्या पद्धतीने आता सांगितलं जातं की एकनाथ शिंदे साहेबांनी जी पदं भूषवली ती पदं ज्यावेळी भूषवत होते त्यावेळी पक्ष म्हणून होतं. तिसरा मुद्दा असा की राजकीय पक्ष कुठला नाही. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये निवडणूक आयोगाकडे ज्या ज्या वेळी पक्षफुटीनंतर लोक गेलेली आहेत त्यावेळी विधिमंडळातलेच लोक गेलेले आहेत. बाकी पक्षातले कुठचे का सेक्रेटरी, विभाग प्रमुख, जिल्हाध्यक्ष कोण जात नाही. जातात ते विधिमंडळातलेच लोक जातात, खासदार जातात, आमदार जातात आणि निवडणूक आयोगाला सांगतात की अशा अशा पद्धतीने आम्हाला वेगळी निशाणी पाहिजे. मग डॉक्टर वाघमारे, आपल्याला असं सुचवायचंय का की ज्या पद्धतीनं पक्ष हा विधिमंडळात वेगळा झाला किंबहुना त्यात फूट पडली तशीच ती राजकीय पक्षात सुद्धा पडलेली होती, फक्त ती सिब्बल स्वीकारायला तयार नाहीत, पर्यायानं ठाकरे मान्य करत नाहीयेत. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, राजकीय पक्ष फुटला तो तुम्ही दाखवा. असं निवडणूक आयोग जे म्हणतं उद्या 3 लाख काय आपण 30 लाख लोकांचे अफिडेव्हिट निवडणूक आयोगाला दिले, ते कसे चेक करणार? राजकीय पक्ष फुटला आणि तो कसा फुटला हे दाखवा, हे साबित करा. हे आजपर्यंत झालेलं नाही. जे झालंय ते विधिमंडळ पक्ष किंवा पार्लमेंटरी पक्ष नाही. राजू वाघमारे अर्धवट माहितीच्या आधारावर केलंय. अनिलजी प्रतिवाद करतायत आपल्याला. डॉक्टर वाघमारे, एकदा ऐका, मला संदीप प्रधानांकडे एक नवा मुद्दा घेऊन जायचा आहे. अनिलजी 1 मिनिटामध्ये बोलतील. राजू वाघमारे, बोला अनिलजी, आपला आवाज येतोय. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ज्यावेळेस पक्ष आणि नाव आणि चिन्ह ज्यावेळेस देऊ केलं त्यावेळेस त्यांनी आमदारांची मतं किती पडली होती, त्यांना त्यांच्या मतदारसंघात किती मतं पडली होती ते ग्राह्य धरलं. तुम्ही आठवा तो सगळा प्रसंग आठवा आणि शिवसेनेच्या 15 आमदारांकडे उर्वरित आमदारांना किती मतदान झालं आणि एकनाथ शिंदेच्या 46-47 आमदारांना किती मतदान झालं, या आकड्यांवर त्यांनी हा पक्ष नाव चिन्ह देऊ केलेला आहे. त्यामुळे ही मुळात हे परिमाण त्यांनी वापरलं. हे परिमाणच मुळात सगळ्यात महत्वाचा युक्तिवाद आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पक्ष पाहिलाच नाही हेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने राजकीय पक्षाची भूमिका ऐकूनच घेतलेली नाही. पक्षाची घटना, पक्षाची संघटना आणि पक्षाचे नेते या सर्व गोष्टींना पाहिलं गेलं नाही. आपण या गोष्टींचा सुद्धा इथे पुनरुच्चार जातात आणि निवडणूक आयोगाकडे बोलतात. मला एक हस्तक्षेप यात करायचा आहे आणि संदीप प्रधानांकडे याच मुद्द्यावर आणि या वेळेलाच जाणं गरजेचं आहे, कारण संदीप प्रधान यांची दीर्घ राजकीय पत्रकारिता आपल्या सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे. मला संदीपजी सांगा, आपण आपल्या कारकिर्दीमध्ये अनेकदा अनेक पक्ष फुटी पाहिल्या असतील, त्यावरचं वार्तांकनही आम्ही वाचलेलं आहे. मग आता संदीपजी, या तर्काला आपण कितपत ग्राह्य मानायचं की जेव्हा पक्ष फुटतात तेव्हा ते विधिमंडळातल्याच आधारे पुढे सरकतात, प्रक्रिया तिथूनच अधिकाधिक गतिमान होते, राजकीय पक्ष
राजकीय दृष्ट्या फुटला ही चर्चा फार वजनदार नसते. नाही, मी सांगतो प्रसाद, या सगळ्या ह्याच्यामध्ये होणार काय मी सांगतो. हे सगळं प्रकरण जे आहे ते निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा तपासून पाहावं जी. असा आदेश या संदर्भामध्ये हे जे खंडपीठ ज्यांच्या समोर सुनावणी सुरू आहे त्यांच्याकडून दिला जाईल आणि पुन्हा एकदा हा सगळा चेंडू जो आहे तो निवडणूक आयोगाकडे जाईल की मूळ पक्षामध्ये फूट पडलेली आहे की नाही हे तपासा. ते तपासलं गेलं नाही अशा पद्धतीचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे आणि शिंदेचा असा दावा आहे की मूळ पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणावर माझ्याकडे आलेला आहे, त्यामुळे हे तपासून पहा असं म्हणणं जाणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्याला मग मोठा कालावधी हा घेण्याची संधी ही निवडणूक आयोगाला मिळेल. या संदर्भातला जर निकाल आला आणि तो जर ठाकरेंच्या बाजूनी लागला तर या निकालाचे परिणाम केवळ महाराष्ट्रात नाही पश्चिम बंगालमध्ये होणार आहेत, आम आदमी पक्षाच्या फुटीबाबत सुद्धा होणार आहे, अन्य काही राज्यांमध्ये किंवा अन्य काही पक्षांमध्ये जी फूट पडलेली आहे या बरं, गेल्या काही आपण जे दिवसांमध्ये सांगत आहात तो गेल्या काही अत्यंत महिन्यांमध्ये. महत्वाचा मुद्दा आहे की आता जे काही निकाल येतील ते आत्ताच्या फुटीबद्दल आणि भविष्यात ज्यांना पक्ष फोडायचे आहेत त्या दोघांनाही लागू होतील. पण आपल्याला आठवत असेल इंदिरा गांधींनी काँग्रेस जेव्हा फोडली तेव्हाही ती विधिमंडळाच्या माध्यमातून म्हणजे संसदीय रचनेतूनच अधिक फूट अधोरेखित झाली होती. संदीपजी. बरोबर आहे, पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतकी मोठी फूट नव्हती किंवा हा सगळा मूळ पक्षच आमचा आहे असे दावे नव्हते. अनेक वेळा आपण बघितलं भुजबळांच्या आणि नारायण राणेंच्या बरोबरच्या लोकांना निवडणुका लढवाव्या लागल्या, पुन्हा निवडून यायला लागलं किंवा एखाद्या दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज व्हावं लागलं. मुळात जो पक्ष आहे तोच आमचा आहे. राणे सुद्धा काँग्रेसमध्ये गेलेले आपण पाहिलं, भुजबळ सुद्धा काँग्रेसमध्ये गेले. इथे वेगळी परिस्थिती आहे, ती जी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती वेगळी आहे. हा निकाल जो आहे तो 2029च्या निवडणुकीपूर्वी लगेच येईल असं वाटत नाही. त्या वेळेला भाजपला हा निकाल यावा असं वाटेल त्याच वेळेला आयोग किंवा सुप्रीम कोर्ट यांच्याकडून हा निकाल दिला जाईल. तोपर्यंत या निकालाचे खूप मोठे राजकीय परिणाम होणार असल्यामुळे बिलकुल निकाल आता दिला सुप्रीम कोर्टाने. आपण एक फार महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आणि एक प्रकारे भविष्यकालीन काही मतही नोंदवलीत. मला चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात फक्त 30 सेकंद डॉक्टर वाघमारे आणि अनिशजी आपल्याला देता येणार आहेत. डॉक्टर वाघमारे, भारतीय जनता पार्टीला वाटेल तेव्हा निकाल येईल हे निरीक्षण समोर आलंय, पटकन आपली त्यावर प्रतिक्रिया हवी आहे 30 सेकंदात. मला वाटतं की ही बायस प्रतिक्रिया आहे, असं काही नाही आहे. हा निकाल लांबण्याचं कारण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की स्पीकरला, अध्यक्षाला वेगळे अधिकार घटनेने दिलेले आहेत, राज्यपालांना वेगळे अधिकार घटनेने दिलेले आहेत, निवडणूक आयोगाला वेगळे अधिकार घटनेने दिलेले आहेत. हा पहिलाच प्रसंग आहे की याच्यामध्ये या तिघांच्याही अधिकारांची पाहणी होणार आणि त्याच्यातून पुढचे निकाल होणार आहेत. ठीक आहे, अनिशजींकडे जाण्याची वेळ आहे, 30 सेकंद उरली आहेत फक्त. सर्वांचे 5 जणांचा बेंच असतो. सर्वांचे अधिकार आपण जरी मान्य केले. अनिशजी, प्रश्न असा आहे 29 पर्यंत निकाल लागला नाही तर काय? 30 सेकंदात. नाही, मला अशी शक्यता वाटत नाही, कारण सर्वांचे जरी अधिकार आपण मान्य केले जरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे ऐका राजू सर थोडं ऐका. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, राज्यपाल असतील किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील, यांचे सर्वांचे अधिकार कोर्टाने त्यांना त्यावेळेस देऊ केलेले आहेत. डी.वाय. चंद्रचूड साहेबांच्या कोर्टाने ते ऑलरेडी अधिकार दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी जे घ्यायचे ते निर्णय घेतलेले आहेत. आता कोर्टाची त्रिसूत्री पाळली गेलेली आहे का? कोर्टाने जी त्रिसूत्री घालून दिली होती, ट्रिपल टेस्ट घालून दिली होती, त्या त्रिसूत्रींचं पालन कुठेही झालेलं नाही. ज्यावेळेस आता ह्या 5 सदस्यीय बेंचच्या निर्णयावर पुन्हा इथे अवलोकन होईल त्यावेळेस ते पाहिलं जाईल की त्रिसूत्री काय होती. पक्ष घटना पक्ष वाटतं निकाल लवकर लागेल? 100% हा निकाल यावेळेस लागेल. मला वाटत नाही हा पुन्हा, आणि जरी लागला, जरी यांचं म्हणणं आहे की ते पुन्हा एकदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे पुन्हा रिव्ह्यू साठी पाठवलं होईल, पण मला वाटत. बरं, बोलता परत एकदा अनिशजींचा संपर्क बाधित झालाय. मला वेळेची मर्यादा असल्यानं मी इथेच ही चर्चा आटोपती घेतोय. डॉक्टर वाघमारे, तसंच अनिश गाढवे आणि संदीपजी प्रधान, आपल्या तिघांचेही या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. या लक्षवेधीच्या चर्चेत तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.